तर सर्वसामान्यांची जमीन बिवलकरांना देण्यात आली। ती जमीन पुन्हा भूमिपुत्रांना द्या, रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांना सर्व माहित होतं, सर्व पुरावे असूनही कारवाई केली नाही असं पवार म्हणतात। संजय शिरसाटांवरही कारवाई करा, रोहित पवार यांची ही मागणी आहे। की बिवलकरांनी चोरी केली, ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं, त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर व्हावा। आणि शिरसाट जे तिथं मंत्री होते, जे चेअरमन झाले होते या सिडकोचे 22 दिवसासाठी, त्या 22 दिवसामध्ये 24 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल मूव्ह ही 5000 कोटीची जमीन जी बिवलकराला दिली, त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा। आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ऍक्शन घेत नसतील, तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे? जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, मग तुम्ही ऍक्शन घ्या ना। पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो, हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो।